एका खूप गरम, रखरखत्या दिवशी सूर्य आग ओकत होता. अशावेळी एक कावळा अन्नाच्या आणि पाण्याच्या शोधात उडत होता. उन्हामुळे त्याचा घसा कोरडा पडला होता आणि पंख जड झाले होते. त्याला चक्कर आल्यासारखे वाटत होते. पाणी, कुठे मिळेल पाणी, असा विचार करत तो खूप वेळ उडत राहिला. त्याने एक तलाव पाहिला, पण तो पूर्णपणे सुकला होता. एक झरा पाहिला, पण त्यात पाण्याचा एक थेंबही नव्हता. आता त्याला वाटले की आपली काही खैर नाही. तो खूप थकला होता. तो निराश होऊन एका झाडावर बसणार तेवढ्यात त्याला झाडाखाली एक मातीची घागर दिसली. ते पाहताच त्याच्या जीवात जीव आला. तो पटकन खाली आला आणि धावतच घागरीजवळ गेला. त्याने आत वाकून पाहिले तर त्यात पाणी होते, पण हाय रे देवा, पाणी इतके खाली होते की त्याची चोच पोचणे शक्यच नव्हते. त्याने आपली मान खूप लांब केली, घागर थोडी पिरकी करायचा प्रयत्न केला, पण काहीच जमले नाही. तो निराश होऊन बाजूला बसला. त्याची सगळी आशा संपली होती. पण मग तो विचार करू लागला की असे हार मानून कसे चालेल, काहीतरी करायलाच हवे. विचार करता करता त्याचे लक्ष जवळच पडलेल्या लहान लहान दगडांकडे गेले आणि अचानक त्याच्या डोक्यात एक वीज चमकली. एक मस्त आयडिया त्याला सुचली. त्याने लगेच एक दगड चोचीत उचलला आणि टप करून घागरीत टाकला. हे काम सोपे नव्हते. तो थकला होता, पण त्याने हार मानली नाही. त्याने दुसरा दगड आणला, मग तिसरा, मग 10वा. असे करत तो एकामागून एक दगड घागरीत टाकत राहिला. प्रत्येक दगडामुळे पाणी थोडे थोडे वर येत होते. हे पाहून त्याचा उत्साह वाढला आणि अखेर खूप मेहनतीनंतर पाणी त्याच्या चोचीपर्यंत आले. त्याने मनसोक्त पाणी प्यायले. त्याची तहान भागली आणि त्याला खूप ताजेतवाने वाटले. या गोष्टीतून आपण काय शिकलो? अडचण कितीही मोठी असली तरी घाबरायचे नाही. हुशारीने आणि मेहनतीने विचार केला तर प्रत्येक समस्येवर उपाय सापडतो. मुलांनो, हुशार कावळ्याची ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि हो, तुम्हाला अशी छान छान गोष्ट पुन्हा ऐकायची असेल तर मॉरल मॅजिकला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन नक्की दाबा. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.